मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पुस्तकातील 3 नंबरची कविता वल्वा र वल्वा या कवितेचा अभ्यास करणार आहोत। वल्वा र वल्वा या कवितेत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तरुण पिढीमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी, त्यांना एक नवीन ध्येय मिळावं म्हणून होडी वलवण्याचे रूपक वापरून कवी वसंत बापट यांनी ही कविता लिहिलेली आहे। आपण आधी ही कविता वाचून घेऊया। वल्वा र वल्वा र वल्वा र नाव वल्हवली, वल्वा र नाव वल्हवली, वल्वा र नाव वल्हवली। नौका चाले कशी जलावरी जलावरी जलावरी, आहे सारा भार मुलांवरी मुलांवरी मुलांवरी। लहान वीर महान धीर, रोखील वादळ वल्लारे वल्लवरी, वल्लार वल्लवली। मोकाट पिसाट वारा आला, येऊ द्या रे येऊ द्या रे, डोंगर मापाच्या लाटा आल्या, येऊ द्या र येऊ द्या र। छाती अफाट झेलत लाट, रोखील वादळ वल्लार वल्लावली। झेंडा माथ्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी, संचारवी जोम नव अंगी नव अंगी नव अंगी। डोले कसा बोले कसा धैर्याने नाव तुम्ही, वल्लावर वल्लवली। स्वातंत्र्य दौलत मोलाची रे मोलाची रे मोलाची रे, सर्वांच्या जीवाच्या तोलाची रे तोलाची रे तोलाची रे। ती एक आस तो एक ध्यास, जोसान नाव आता वल्वा र वल्लवली। कवी आहेत वसंत बापट। मुलांनो, कवी वसंत बापट यांनी खूप सुंदर असा संदेश या कवितेतून मुलांना दिलेला आहे। इथे त्यांनी होडीचं प्रतीक घेऊन एक तरुण पिढीमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून ही कविता लिहिलेली आहे। तर त्यात पहिल्या 2 ओळी बघा, वल्वा र वल्वा र वल्वा र। तर इथे स्वतः कवी वसंत बापट म्हणताय की वल्वा र वल्वा र म्हणजे जी नाव आहे ती चालवा। तुम्ही कधी होडीत बसले आहात का? तुम्ही पाहिलं असेल की एक नावाडी असतो आणि तो एका काठीने अशी ती काठी गोल गोल फिरवतो आणि तो जशी जशी ती काठी फिरवतो तसं तसं ते नाव पुढे पुढे चालते, होडी पुढे पुढे चालते आणि त्यालाच वल्वा म्हणतात आणि ते वल्हवलं की होडी चालत राहते। तर ती होडी पुढे चालावी म्हणून कवी वसंत बापट सगळ्या मुलांना वल्वा रे वल्वा र वल्वा र असं म्हणतात। म्हणजे तुमची जी नाव आहे, तुमची जी होडी आहे ती वल्वा आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी जे काही मुलं आहेत ते म्हणतात वल्हवली वल्हवली, म्हणजे आम्ही चालवत आहोत चालवत आहोत चालवत आहोत असं। पहिलं कडवं बघा कवितेचं, इथं वल्वा र वल्वा र म्हणजे कवी संदेश देत आहेत मुलांना आणि मुलं वल्हवली वल्हवली असं त्यांना प्रतिसाद देत आहेत। नौका चाले कशी जलावरी जलावरी जलावरी, आहे सारा भार मुलांवरी मुलांवरी मुलांवरी। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ती नौका चालवताय वल्हवताय त्यावेळेस बघा ती कशी चालतीये, जलावर पाण्यावर कशी चालतीये, चाले कशी बघा जलावरी। ज्यावेळेस तुम्ही ती नाव वल्हवता त्यावेळेस ती कशी पाण्यावर चालतीये ती बघा। आणि आता हा सगळा भार कुणावर आहे? मुलांवर आहे। लहान वीर महान धीर, रोखील वादळ वल्वा र वल्लवली। पुढे कवी मुलांना म्हणत आहात की तुम्ही लहान आहात, वीर आहात, तुमचे धैर्य खूप मोठे आहे, तुमचे धैर्य एवढे मोठे आहे की ते वादळाला सुद्धा रोखील, त्यामुळे तुम्ही एकजुटीने नाव वल्वा। आणि त्यांना प्रतिसाद म्हणून मुलं म्हणतात की आम्ही नाव वल्हवली वल्हवली। मोकाट पिसाट वारा आला, येऊ द्या र येऊ द्या र, डोंगर मापाच्या लाटा आल्या, येऊ द्या र येऊ द्या र। छाती अफाट झेलत लाट, रोखील वादळ वल्वा र वल्लवली। तर पहा इथे अतिशय सुंदर शब्दात कवी म्हणतात की चहू बाजूनी मोकाट पिसाट असा काय आलेला आहे? वारा आलेला आहे। त्यावेळेस ते मुलं म्हणतात येऊ द्या र येऊ द्या र, म्हणजे कितीही मोकाट पिसाट वारा येऊ द्या।
अगदी डोंगर मापाच्या लाटा आल्या तरी पण येऊ द्या येऊ द्या. आमची एकजूट एवढी मोठी आहे की आमची छाती अफाट झेलत लाट. आमच्या एकजुटीने आम्ही त्या लाटांचा आणि वाऱ्यांचा काय करू, सामना करू आणि येणारं वादळ रोखू. रोखीला वादळ वल्वार. आणि आम्ही आमची एकजूट, कितीही अफाट वारा आला, कितीही डोंगर मापाच्या लाटा आल्या, म्हणजे कितीही संकटे आमच्यावर आली तरी आम्ही ते वादळ, ते संकट काय करू, रोखू. आमच्या एकजुटीने रोखू. वल्वार. पुढं कवी म्हणतात वल्वार आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी मुलं म्हणतात की वल्लवली वल्लवली, म्हणजे आमची नाव चालवा. तर मुलं म्हणतात की आम्ही चालवली आहे. पुढे कवी म्हणत आहे, झेंडा माथ्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी, संचारवी जोम नवअंगी नवअंगी नवअंगी, डोले कसा बोले कसा, धैर्याने नाव तुम्ही वल्वारे वल्लवली. तीन रंगी म्हणजे इथे तिरंगा. तर कवी म्हणत आहे की आमच्या माथ्यावर, आमच्या डोक्यावर तीन रंगी झेंडा काय करत आहे, डोलत आहे. आणि तोही नवीन जोमाने, नवीन आमच्यामध्ये नवीन जोम तो संचारत आहे, नवीन प्रेरणा तो आमच्यामध्ये निर्माण करत आहे. डोले कसा बोले कसा, बघा तो कसा डोलत आहे आणि तो आम्हाला बोलत काय आहे की धैर्याने नाव तुम्ही वल्वार, आणि तुमची नाव तुम्ही धैर्याने पुढे चालवत राहा, वल्वत राहा. आणि मुलं म्हणत आहे वल्लवली वल्लवली. पुढे कवी वसंत बापट म्हणतात, स्वातंत्र्य दौलत मोलाची रे मोलाची रे मोलाची रे, सर्वांच्या जीवाच्या तोलाची रे तोलाची रे तोलाची रे. म्हणजे कवी ते म्हणत आहे की स्वातंत्र्य ही जी दौलत आहे, दौलत म्हणजे संपत्ती, ही खूप मोलाची आहे आमच्यासाठी. खूप दौलती एवढीच खूप मोलाची आहे आणि सर्वांच्या जीवाच्या तोलाची, म्हणजे सगळ्यांच्या जीवाच्या सारखी आहे, जीवाप्रमाणे आहे. ती एक आस तो एक ध्यास, जोसानं नाव आता वल्भार वल्लवली. आणि आमच्या सगळ्यांची तीच एक आस आहे. आस म्हणजे इच्छा, स्वातंत्र्य मिळवणे एवढी एकच आता आमची आस आहे आणि तो एकच आमचा ध्यास आहे. ध्यास म्हणजे काय, जिद्द. जोसानं नाव आता वल्भार, म्हणून मुलांनो तुम्ही आता तुमची नाव जोशानं वल्वा. जोशाने म्हणजे आवेशाने, जोरात वल्वा. आणि मुलं म्हणत आहेत की आम्ही आता आमची नाव वल्लवली वल्लवली. तर मुलांनो खूप सुंदर असा संदेश या कवितेतून ते कवी वसंत बापट यांनी तरुण पिढीला दिला. ही कविता खूप सुंदर अशा पद्धतीने संगीतबद्ध करण्यात पण आलेली आहे. तर तुम्ही ह्या कवितेचे संगीतबद्ध जे गायन आहे ते नक्की ऐका आणि तुम्हाला मी कवितेचे दिलेले स्पष्टीकरण नक्कीच आवडलं असेल आणि तुम्हाला जर कविता समजली असेल तर आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.